नाही नाही जय, तू केलंस ना सगळं? नाही नाही मी नाही. खरं सांगा, नाही तर. हो मीच केलंय. म्हणजे या ढिशून ढिशून तुला स्वयंपाक करता येतो? अहो माई, हा फर्स्ट क्लास स्वयंपाक करतो माहितीये. आम्ही एकदा त्याच्याकडे जेवायला गेलो होतो. काय कमालीचं खाणं बनवलं होतं त्याने. अरे वा, अरे पण शिकलास कधी? त्याचं काय ना माई, माझ्या बाबांचं ऑफिस होतं सकाळचं आणि आईचं दुपारचं, त्यामुळे आईला यायला व्हायचा उशीर. मग बाबा ऑफिसवरून सुटले ना की मला शाळेतून पिक करायचे आणि संध्याकाळचा स्वयंपाक ते करायचे आणि असिस्टंट म्हणून मी. तेव्हा कंटाळा यायचा, पण आज त्याचा फायदा होतोय. वा वा जयसिंग, खरंच सगळं मस्त बनवलंयस हा. व्हेरी गुड. थँक्यू. खरंच कौतुक आहे पोराचं. अहो माई, हे तर काहीच नाही. तुम्ही माझ्या हातचा मटन किमा खाल ना तर बोट खाऊन टाकाल स्वतःची. खाल्लीस माती. सॉरी, शेपूची भाजी छान बनवतो मी. म्हणजे तुला जे जे काही येतं ना ते सगळं आम्हाला शिकव. जयसिंग कुकरी क्लासेस काढतो आणि एव्हरी संडे बॅचेस ठेव. ओके? हा, म्हणजे आम्ही येऊ ना तुझ्याकडे ट्युशन घ्यायला. आणि अशी काही चॅलेंजेस आलीच तर ती सोपं जाईल ना घ्यायला. हा प्रसन्न, आम्ही चॅलेंज दिलं नव्हतं, तुम्ही घेतलं होतं. मग आम्ही म्हटलं बघू काय करतात ते. आणि केलं काय? करपलेली पोळी, जळलेला भात आणि हळदीचं पाणी. ठीक आहे ना, ठीक आहे. असं दिलखुलास असण्याचा चान्स आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला देतोय याचा आनंद होतोय आम्हाला. पण खरंच आज किचन मध्ये होतो तेव्हा जाणवलं की तुम्ही किती करता आमच्यासाठी, किचन मध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा, तेही कोणताही गाजावाजा न करता. सिरियसली तुम्हा सगळ्यांना हॅट्स ऑफ. ऍक्च्युली हॅट्स ऑफ टू ऑल वुमेन. थँक्यू. बरं चला, आता आभार प्रदर्शन झालं असेल तर घेऊया. हा पटापट. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. मी बाहेर खाल्लं नाहीये. चला. हा बघ, हा पण आला. आता आता तरी सांग भाऊ, का जमवलंय सगळं ना? हो धीर धर, जरा चहा तर पिऊ दे मला. चाय 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 चाय, गरम चाय. बोला चाय. दे. घे. वा, गेल्या 24 तासात इतका छान चहा नव्हता प्यायला. काका, अरे म्हणजे तू केलेलाही बरा होता तसा. काका, तू आज कोणते इंटरेस्टिंग किस्से सांगणार आहेस रे? ए, आज काही किस्से वगैरे नाही, आता मी आल्यानंतर किस्से. तू जाणार आहेस? कधी? अरे आज संध्याकाळी. आणि हे हे ठरलं कधी तुझं? शैलेश, असे सारखं जाणं येणं किती वर्ष. परत ये रे बाबा. आता तुझाही अर्धा संसार झाला, ते असं लांब राहून थांबव रे आता सगळं. हा माई, आता नाही होणार असं. बाबा सांगा ना, तुम्ही मला काय प्रॉमिस केलं होतं ते. काय रे? हेच की ते पुढच्या महिन्यात परत इथे येणार आहेत. खरंच शैलेश? हो, आणि इतकंच नाही, आता तर ते दर महिन्यात येणार आहेत इकडे. याल ना बाबा?
बाबा तुम्ही म्हणाला होतात ना मला की तुम्ही दर महिन्यात येणार इकडे. याल ना बाबा? बाबा बोला ना, तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना की तुम्ही येणार इकडे. बाबा तुम्ही बोलत का नाही आहात काही? अगं मी ढीग येईन ग, पण माझ्या बायकोलाच नकोय मी इथे आलेलं. आसावरी ऐक. आसावरी ऐक. का निघून आलायस अशी? का अजून अपमान करून घ्यायला हवा होता? अपमान? अगं मी मस्करी केली फक्त. माझं आयुष्य तुमच्यासाठी एक मस्करीच आहे. आता हे कुठल्या कुठे नेतेस तू? मी गमतीत बोललो, फक्त गमतीत. याविषयी तुम्हाला गंमत तरी कशी करावीशी वाटते हो? माझ्या बायकोलाच मी इथे थांबायला नकोय हेच म्हणालात ना तुम्ही सगळ्यांसमोर. हो, किती वर्ष मी तुमची वाट बघते तुम्हाला माहितीये? मला माहिती आहे असं. नाही माहिती तुम्हाला? नाही माहिती. आपली मुलं जेव्हा सांगायची बाबांना आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आणून उभं कर, तेव्हा त्यांना समजवताना मला किती त्रास व्हायचा हे तुम्हाला नाही माहिती. वाढदिवसाच्या दिवशी गौरांग जेव्हा केक कापण्याआधी दाराकडे डोळे लावून बसायचा ना, तेव्हा त्याला मी कशी समजवायचे हे तुम्हाला नाही माहिती. प्रत्येक सणाला तुम्ही येईपर्यंत माझ्या मनात चाललेली हुरहुर काय असायची हे तुम्हाला नाही माहिती. आणि मला तुम्ही सांगताय मला तुम्ही इथे थांबायला नकोय, तेही सगळ्यांसमोर. आसावरी सगळ्यांना माहितीये की मी मस्करी करतो, आणि या एका वाक्याने तुझ्याबद्दलचं मत बदलणार आहे का सगळ्यांचं? बाकीच्यांची मतं काय आहेत ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये, पण तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे हे मला आता पूर्णपणे समजलंय. आता मी परत काही बोललो तर तू परत अजून चिडशील, पण तू आता ओव्हर रिॲक्ट करतेस. हा आरोप सुद्धा सगळ्यांसमोर करा ना माझ्यावर. हे आता अति बोलतेस. माझ्या एका वाक्यावर एवढं टोकाला का जाताय? मी काय टोकाला गेलो? मी तुम्हाला एवढंच सांगितलं, त्या मुलीच्या सांगण्यावरनं थांबणार असाल तर नाही थांबलात तरी चालेल. आणि तेच तुमच्या मनात होतं आणि बरोबर तेच आज बाहेर पडले. आसावरी मी किती वेळा आणि कसं सांगू तुला मी मस्करी केली म्हणून? माझीच चूक झाली, मी गंमत करायला गेलो. चूक माझीच झाली आहे. इतकी वर्ष एकटी राहिले, मुलांना एकटं सांभाळलं, नाती जपली, सगळ्यांना सांभाळलं, आणि माझ्या पदरी मात्र फक्त मस्करी आलीये. आसावरी तू बेसलेस बोलतेस. कलाकारांनी कसं संवेदनशील असावं, नाती कशी जपावी हेच सांगणार ना सगळ्यांना तुम्ही, आणि स्वतः बस खूप झालं, गप्प बसा. नाही गप्पा बसणार मी, कारण सहनशक्ती संपलीये माझी आता. नका थांबू तुम्ही आता इथे. तुम्ही वरकरणी कितीही दाखवलत ना तरी तुम्ही फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करता. आमच्यापैकी कोणासाठी तुमच्या मनात थोडीशीही जागा नाहीये. काकू अशा कशानं निघून गेल्या अचानक? श्रुती, काकाने इथे राहण्याचा विषय इतका डेलिकेट झाला ना तिच्यासाठी. बघ ना आता, तो सिरियसली नाही बोलला, पण तेही तिला आवडलं नाही असं दिसतं. कालपर्यंत सगळेजण इतके मजेत होते आणि आज हे सगळं असं. बरं मला एक गोष्ट सांग, तो चहा कोणी केला होता? तू? हो. का? काही नाही. चांगला होता ना? हा म्हणजे बरा होता, काही फार एक्स्ट्रॉर्डिनरी वगैरे नाही. मग कन्फर्म कशाला केलंस? टिप द्यायला. दे. तशी नाही, सजेशन द्यायचं होतं. दे दे, ते फुकट असतं ना, दे. चहात ना साखर थोडी कमी घालत जा, जास्त बरा होईल चहा. मला चहा करता येतो. बरोबर आहे, तुला सगळंच येतं ना. मी कशाला उगाच बोलतीये तुझ्याशी? मी कुठली गोष्ट सांगितली आणि तुला ती पटली आहे म्हणजे झालंच. ठीक आहे, मग नको सांगूस. मी नाही काही सांगणार. सांगण्यासारखं असेल तरी नाही सांगणार. काय सांगण्यासारखं आहे? काहीतरी. पवनचा फोन आला होता, हे गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज आहे? जाऊ दे आता, सगळा मूड घालवलायस.
दिशा, काय झालं? तू रडतीयस का? बाबा असे कसे चाललेत अचानक? कोणीच काही म्हणत नाहीये. तुम्ही सांगा ना त्यांना काहीतरी. दिशा, हे बघ, काका ना इथे कधीच थांबत नाही. आम्हाला सगळ्यांनाच त्याची सवय झालीये, तुलाही होईल काही दिवसात. पण त्यांनी थांबायला हवं ना. अगं हो, असं सगळ्यांनाच वाटतं. आसावरी काकूना सांगून सांगून थकले आहेत त्यांना. ते त्यांचं सुद्धा ऐकत नाही तर आपण काय बोलणार? म्हणजे मला प्रॉमिस केलेलं खोटं? नाही, खोटं नव्हतं. पण इतक्या लगेच सगळं चेंज कसं होईल ना? तर मला वाटलेलं मी घरी येऊन काहीतरी पॉझिटिव्ह करतेय. ते किती छान बोलत होते माझ्याशी, ते हो पण म्हणाले. तो मला वाटलं मी त्यांच्या आयुष्यात काहीतरी मॅटर करतेय. हे बघ दिशा, काकांसाठी ना त्यांचं काम आणि त्यांचं म्युझिक एवढ्याच गोष्टी मॅटर करतात. मग त्यासमोर आसावरी काकू आणि गंधारही काही नाही, तर तुझी गोष्ट तर लांबची आहे ग. श्रुती, अगं काही काय सांगतेस तू तिला? का काही चुकीचं बोलले का मी? अगं सगळं चुकीचं सांगतेस तू. तू जर असं बोललीस तर तिचं काकाबद्दल वाईट मत होईल. हे बघ, मी तिला फक्त काय बघ, तू गप्पर, आम्ही सांगतो. हे बघ दिशा, काकाने काय मुद्दाम लांब नाही ठेवलंय स्वतःला. अगं तो वेगळा आहे थोडा. त्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा प्रांतच वेगळा आहे. अगं याच्यासारखा. आता मी बोलतोय ना, मध्येच काय तुझं आणि माझ्यावर काय घसरतेस? हे बघ दिशा, त्याच्या कामाचा व्याप ना खूप वाढलाय आता तिथे, आणि तो आपल्यापासून लांब राहून आनंदात आहे असं अजिबात नाहीये. आनंदात नाही आहेत ना, मग इकडे येऊन राहावं ना. सगळेजण आनंदात राहतील. जिथे आनंद नाही असं काम करायचं तरी कशाला? तो म्हणजे तू नाहीयेस ना ग. तुला तुझ्या माणसांमध्ये राहून तुझं पॅशन फॉलो करता येतं. प्रत्येक जण इतका लकी नसतो. आता यात लक कुठून आलं मध्येच, आणि मी कुठून आले? कारण मनाविरुद्ध काम करणं काय असतं हे तुला नाही माहीत. पण जगात अर्धे लोक असंच काम करतात. मग तेच म्हणते ना मी, नका करू ते काम, थांबा इथेच. नाही ना, ते तुझे इतके हुशार नसतात अगं. त्या बिचाऱ्यांना त्यांना होणाऱ्या त्रासापेक्षा त्यांचा लॉंग टर्म गोल जास्त महत्वाचा असतो. ओके, म्हणजे मला माझं करिअर महत्वाचं नाहीच आहे. मी त्याबद्दल बोललेलो नाहीये. मला तू मध्ये आणलंस का? सुरुवात तू केली श्रुती. अरे भांडू नका ना यार. मी काय बोलायला आले होते आणि तुम्ही काय सुरू केलंय? प्लीज भांडू नका. आसावरी, अगं किती एखादी गोष्ट मनाला लावून घेशील. हे बघ, भाऊजी आता जायला निघालेत. शांतपणे बसून जरा काही गोष्टी बोला. वाद कसले घालता ग? वाद मलाही घालायचा नाहीये वहिनी, पण चिडचिड होते हो. आणि ते जे काही बोलून चाललेत ना, त्यामुळे जास्त संताप होतो. त्यामुळे ते जाण्याचं दुःखही बाजूला राहिलंय. आसावरी, अगं भाऊजी गमतीने म्हणाले असं. हे बघ, आणि आमच्यापैकी असं कोणाला तरी वाटेल का की तुझी इच्छा नाहीये भाऊजींनी इथे थांबावं म्हणून? नाही, माझी आता खरंच इच्छा नाहीये त्यांनी इथे थांबावं. आसावरी, ते इथे येऊन जर सगळी शांतता जाणार असेल ना, तर त्यांनी इथे येऊच नाही. आसावरी, अगं हे तू काय बोलतीयस भाऊजींबद्दल? सगळं त्या दिशामुळे होतंय. मगाशी माई सोडून कुणीच बोलत नव्हतं. काय गरज होती हो या मुलीला मध्ये बोलायची? काकू, खरं तर मी आता या परिस्थितीत काही बोलणं बरोबर नाहीये. कदाचित तुमची परिस्थिती समजून घ्यायला मी अजूनही खूप लहान असेन, पण या सगळ्यात दिशाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही काकू. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की ती तिथे बोलली हे चुकलंच, पण तिला अजून ह्या घरातलं काही माहिती नाहीये ना काकू. आणि ती फक्त काकांना समजावण्याचा प्रयत्न करत होती, आणि तो तसा प्रयत्न तिने आधी सुद्धा केलाय माझ्या समोर. काकांना ते पटलं सुद्धा होतं. सगळ्यांना सगळं कळतंय, सगळ्यांना सगळं पटतंय, तर मलाच काही पटत नाहीये. त्या दोघांचं लग्न झाल्यापासून मला काहीच पटत नाहीये.
ती मुलगी या घरात आली नसती तर हा तमाशा झालाच नसता. पण तुला काय ग, तू तिचीच बाजू घेणार. तू मैत्रीण आहेस ना तिची, कितीही चुकली तरी तू तिचीच बाजू घेणार. आसावरी काय चाललंय तुझं? का चिडचिड करतेस तू सगळ्यांवर? हे बघ, आणि आत्ता श्रुतीला बोलायचं तुला काहीही कारण नाहीये. ती काहीही चुकीचं म्हणत नव्हती. सगळ्यांना तुझी काळजी वाटते ना, म्हणून सगळे बोलायला येतात. अगं, आम्हालाही असंच वाटतं की शैलेश भाऊजींनी इथे थांबावं. हे बघ, ते चुकीचं वागतायत हेही सगळ्यांना कळतंय. सगळ्यांना कळतंय ना ते चुकीचं वागतायत, मग त्यांना का नाही कोणी सांगत? सगळेजण मलाच का सांगतायत? हे बघ, तुझी बाजू घेऊन बोललेलं तुला चालत नाही. तुमच्या मध्ये जर कोणी येऊन बोललं तर तेही तुला चालत नाही. त्या माणसाला वाटेल तसं बोलतेस. आई, तुम्ही शांत व्हा. ते चिडलेत म्हणून हे बघ, म्हणूनच इतका वेळ शांतपणे ऐकून घेत होते. पण आपल्या बोलण्याचा काही फायदाच होत नसेल ना, तर बोलायचंच कशाला? आई, काकू माझं तुम्ही जाणार आहात हे माहिती आहे मला. नाही, तुम्ही थांबावं अशी मी अपेक्षाही करत नाही. पण मला सांगा, जाण्याआधी हे सगळं असं वाय दिस डॅमेज बाबा? गंधार, मी गमतीने बोललो रे. पण हेच का बोललात? बोलायच्या आधी थोडा विचार करायला हवा होता ना. तुम्ही जाता निघून, तुमच्या कामांना लागता. पण इथे हे वातावरण असंच राहतं पुढचे कितीतरी दिवस, आणि हेच होत राहिलंय कायम. काय बोलतोयस गंधार? मी जाताना नेहमी असा त्रास देऊन जातो तुम्हाला? त्रास फक्त आईला होतो. ती रडत असते. तुम्ही गेल्यानंतर पुढचे 4 दिवस तिच्या डोळ्यात पाणी असतं, आणि ते मला बघवत नाही. मी इथे यायलाच नको होतो. मी असं काही म्हणालेलो नाहीये बाबा. आम्ही फक्त कळकळीने जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ना, ते समजून घ्या. खूप बरं वाटेल मला, आईला आणि सगळ्यांनाच. श्रुती यार, आय एम सॉरी. तू हे बघ, मला तुला हर्ट करायचं नव्हतं अगं. पण मगाशी दिशा बोलायला लागली आणि तू मध्येच म्हणालीस की काकासाठी आपण मॅटर करत नाही. म्हणजे काही चुकीचं नव्हतं ते, पण माझं ऐकून. कार्तिक प्लीज बाजूला हो. अगं प्लीज ऐकून घे ना. मी म्हणतोय ना सॉरी. हे बघ, मान्य आहे दिशासमोर माझा आवाज वाढला, ते चुकलंच माझं. पण दिशाच्या मनात काकाबद्दल निगेटिव्ह इमेज व्हायला नको याची काळजी वाटत होती अगं. हा पवन, मी बिझी आहे. मी तुला फोन करू नंतर. हे घ्या. अरे सापडला. तुम्ही ना जरा तुमच्या गोष्टी आता जागेवर ठेवायला शिका. हा, ठेवला ना. माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आहे मला. मी काय करतो, मी ना एक रोबोट विकत घेतो. तो माझ्या सगळ्या वस्तू अशा जागच्या जागी ठेवेल. तो फक्त आराम करायचा, आपण मस्त फिरायला जायचं, मज्जा करायची. काय नाव काय ठेवायचं रोबोट? चेष्टेशिवाय तुम्हाला काही. मी वंदूकडे जाते. तू वंदूकडे कशाला जाते? अगं अभ्यासाला जाते. का? घरात बसून होत नाही अभ्यास? गरज काय आत्ता जायची? आई मला जायचंय. इरा, एकदा सांगून कळत नाही तुला? अगं जायचं तर जाऊ दे ना तिला. अहो, सध्या काय घरात परिस्थिती आहे माहितीये ना तुम्हाला? त्याचा त्रास होतोय म्हणून चाललीये मी. इरा, आई माझं अजिबात कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये इथे. हे बघ इरा,
आपण ज्या घरात राहतो त्या घरातल्या कुठल्याही गोष्टीशी आपला संबंध नाही असं वागायचं नसतं. आई, माझी परीक्षा जवळ आली आणि मला अभ्यास करायचा आहे. मग घरात बसून कर अभ्यास. होत नसला तरी होईल ना. मनावर घेतलं ना तर सगळं होतं. घरात राहणाऱ्या प्रत्येकासाठी सारखे रूल्स का नाही आहेत ग? आणि तू ठरव एकदाच की मी नक्की कसं वागायचंय ते. तूच म्हणत असतेस ना की श्रुती वहिनीकडून शिक काहीतरी, तिच्यासारखी वाग. तीही याच घरात राहते, तिचाही या सगळ्या गोष्टींशी संबंध आहेच, तरीही ती गेलीच ना ट्रेनिंगला. इरा, तू तिला कसं जाऊ दिलंस मग? म्हणजे तिचं ट्रेनिंग महत्वाचं आणि माझा अभ्यास नाही? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.